मुंबई महापालिका सभागृह नगरसेवकांनी सलग तिसऱ्या दिवशी घोषणाबाजी आणि गोंधळानं दणाणून सोडला। स्वाईन फ्लूच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या गोंधळाचं पर्यवसान थेट धक्काबुक्कीत झालं। काँग्रेसच्या निलंबित नगरसेविका सभागृहात येऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी महिला सुरक्षा रक्षकांची मोठी फौज सभागृहाबाहेर लावली होती। निलंबन मागे घेण्यासाठी सकाळी महापौरांच्या केबिनबाहेर काँग्रेस नगरसेवकांनी राडा केला। त्यानंतर गटनेत्यांच्या बैठकीत महापौरांनी निलंबन मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं, पण विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करूनही निलंबन मागे न घेतल्यानं निलंबित नगरसेविका सभागृहात घुसण्याचा प्रयत्न करत होत्या। यावेळी सुरक्षा रक्षकांनी नगरसेवकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जातोय। मात्र त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी सभागृहाबाहेरच्या राड्याचा निषेध व्यक्त केला। तसंच महापौरांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांना दिले। कायद्यामध्ये लिहिलंय की महिला सेक्युरिटी पण हात नाही लावू शकत। इकडे तर जेंट्स सेक्युरिटीनी महिलांना केस देऊन ओढून काढलेलं आहे। हे कुठेतरी चुकीचं आहे आणि आम्ही आता त्याचा निषेधच करू आणि दाखवून देऊ। आता दिलगिरी आमच्याकडे व्यक्त केली ना, आता महापौरांना ती दिलगिरी व्यक्त करावी लागेल। नगरसेवकांना धक्काबुक्की करून गाठणे अडवण्याचा प्रकार या महानगरपालिकेच्या इतिहासात आतापर्यंत कधी घडला नव्हता आणि यापुढेही तो घडला नाही पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे। ज्या पद्धतीने काँग्रेसने सभागृहाच्या आतमध्ये राजकारण केलं तेही चुकीचं होतं आणि जर महिला नगरसेवक जबरदस्तीने आत घुसले असतात तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं महापौरांकडून अपेक्षित होतं। कुठल्याही परिस्थितीत नगरसेवकांना मारहाण होणारी गोष्ट आम्ही सहन करणार नाही। त्याच्यात काही धक्काबुक्की झाली, मला वाटतं असं धक्काबुक्की झाली तर याचा निश्चित शिवसेना पक्ष म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो, परंतु या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी याचे आदेश महापौरांनी दिलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।